भू स्वाहा अग्नये इदं नमः भुव स्वाहा वायवे इदं नमः स्वस्वाहा सूर्याय इदं नमः भूर्भुवः स्वस्वाहा प्रजापतये इदं नमः. नमस्कार. मी प्राध्यापिका मेधा दाते. चातुर्मास्य भागवत सेवेतील आज आपला 45वा दिवस. श्री गणेशाय नमः. ओम नमो भगवते वासुदेवाय. ओम नमः शिवाय. श्री सरस्वत्यै नमः. शिवस्तुती. भाललोचन 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 धावरे भाललोचन 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 पावरे शोभतो जलदापरी हरि इंदिरावर सावळा कुंद सुंदर गौरहा हर भेदना परिराहिला पांडुरंगच बोलती गुज भाविका कळते यदा श्री शिवा भजतो अशा मज बाधते नच आपदा भाललोचन 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 धावरे भाललोचन 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 पावरे. श्रीमत् शंकर देशिकेंद्र भगवान ज्ञानेश योगेश्वर सन्मार्गी जनलावण्या क्षितितला आले तुकोबा पर साई दास गणू समर्थ गुरुया संतव्रजा भीतरी ठाके हो प्रभु हो प्रसन्न मजत्या सर्वांसवे श्री हरी. गोपाल कृष्ण भगवान की जय. नमस्कार. काल नाभागाचं चरित्र आपण पाहिलं. अतिशय न्याय्य सत्यप्रिय वेदनिष्ठ असा हा नाभाग. त्याचा मुलगा अर्थातच त्याचा श्रेष्ठ भगवत भक्त होता. नाभागाचा मुलगा अंबरीश राजा म्हणजे तो भगवंताचा प्रेमी भक्त होता, उदार धर्मात्मा होता. ज्या ब्रह्मशापाला कधी कोणी अडवू शकले नाही तोच ब्रह्मशाप अंबरीशाला स्पर्शही करू शकला नाही. राजा परीक्षिताला या अंबरीशाच्या चरित्राबद्दल खूप कुतूहल वाटतं. तो शुक महामुनींना विचारतो, भगवन, मी परमज्ञानी राजर्षी अंबरीशाचे चरित्र ऐकू इच्छितो. ब्राह्मणाने क्रोधित होऊन दंड असा त्यांना काय दंड दिला न तो कोणत्याही प्रकारे टाळता आला नाही, पण त्याचेही काही बिघडवू शकला नाही. शुकदेवजी म्हणतात, परीक्षित, राजा अंबरीश फार कृपावंत व भाग्यवान होते. त्यांच्यावर परमेश्वराची अलौकिक कृपा होती. पृथ्वीवरील 7ही द्वीप, अचल संपत्ती, अतुल ऐश्वर हे सर्व त्यांना प्राप्त होते. सामान्य माणसासाठी हे जरी दुर्लभ वस्तू असल्या तरी हे त्यांना स्वप्न तुल्य समजत होते. कारण ते जाणत होते की ज्या धनवैभवाच्या लोभाने पकडल्याने माणूस घोर नरकात जातो ते धन केवळ 4 दिवसांची चांदी आहे. त्याचा दिवा तर विजलेलाच आहे. भगवान श्रीकृष्णात व त्याच्या प्रेमी साधूंमध्ये त्यांचे फार प्रेम होते. ते प्रेम झाल्यावर हे सारे विश्व आणि त्याच्या साऱ्या संपत्त्या मातीच्या ढिगाऱ्याप्रमाणे त्यांना वाटत असत. त्यांनी आपल्या मनास श्रीकृष्णाच्या चरणारविंदात वाणीला गुणानुवर्णनात, हातांना हरी मंदिराच्या झाडलोटीत, कानांना अच्युताच्या मंगलमय कथा श्रवणात सतत लावून ठेवले होते. मुकुंद त्यांनी आपले म्हणजे मुकुंद मूर्ती जी होती भगवंताची त्यात तो सदैव दंग असत. त्याच्याकडे पाहण्यात भगवत भक्तांच्या शरीर स्पर्शात त्याच्या चरणावर चढवलेल्या तुळशी वगैरे त्याचा सुगंध घ्यायचे, ते मस्तकावर धारण करायचे.
म्हणजे सतत देवाला नैवेद्य दाखवायचं आणि तेच अन्न ग्रहण करायचे. यात अंबरीश म्हणजे पटाईत होते, किंबहुना हेच करत होते. अंबरीशाचे पाच सदैव भगवंताच्या क्षेत्रादिशी म्हणजे त्यांचे पाय हे यात्रा करण्यात रममाण असत. श्रीकृष्णाला सदैव वंदन करण्यासाठी ते मस्तक झुकवत आणि सर्वांमध्ये ते श्रीहरी पाहत असल्यामुळं प्रजाजन कोणीही समोर आले तरी प्रसन्नपणे ते मस्तक झुकवून त्याच्याशी बोलत, नमस्कार करत मनातल्या मनात की हा भगवंताचा अंश आहे. राजा अंबरीशाने माला चंदनादी भोग सामुग्री भगवत सेवेत समर्पित म्हणजे ते सदैव करत असत. भोगाच्या इच्छेने नाही, पण भगवत प्रेम प्राप्तीच्या इच्छेने ते सर्व करत होते. सारी आपली कर्मे ते यज्ञ पुरुषात समर्पित करीत. सर्व स्वरूप समजून भगवान सर्व स्वरूप आहे असे समजूनच सर्व व्यवहार करत आणि भगवंताच्या इच्छेनुसार प्रजाजनांच्या आशीर्वादाने, ब्राह्मणांच्या आशीर्वादाने, त्यांच्या आदेशानुसार ते आपले शासन संपूर्ण या पृथ्वीचे करत होते. त्यांनी धन्व नावाच्या निर्जल देशात सरस्वती नदीच्या प्रवाहाबरोबर समोर वशिष्ठ, असित, गौतम आदी भिन्न भिन्न आचार्यांसमोर महान ऐश्वर्य असल्यामुळे सर्वांग परिपूर्ण तसेच मोठमोठाल्या दक्षिणावाले अश्वमेध यज्ञ केले आणि भगवान यज्ञ पुरुषाची आराधना केली. त्यांच्या यज्ञात देवतांसह जेव्हा सर्व सदस्य ऋत्विज बसत तेव्हा ते पापण्या पण लवत नसत. ते आपल्या सुंदर वस्त्र व तेवढेच सुंदर रूपवाल्या देवतांसमोर दिसत असत. त्यांची प्रजा महात्म्यांनी गायलेले भगवंताच्या उत्तम चरित्राचे काही वेळ श्रवण करत असत, काही वेळ गायन करत. अशा प्रकारे त्यांच्या राज्यातला माणूसही म्हणजे देवभक्त होता. देवतांचा प्रिय स्वर्गाची पण अभिलाषा ते धरत नव्हते, कारण त्यांना फक्त ईश्वर हवा होता. म्हणजे प्रजाजनांसहित ते आपल्या हृदयात अनंत प्रेमाचे दान करणारे श्रीहरीचे नित्य निरंतर दर्शन करत असत. लोकांनी भोग सामुग्री पण हर्षित करू शकत नसत, म्हणजे भोग सामुग्रीत ते रममाण नाही होत, ते स्वीकार करत, पण त्याच्यात वा हे सगळे उडाले म्हणजे ऐश्वर्यशाली भोग मला मिळतायत यात ते रममाण नाही होत. आत्मानंदासमोर त्यांना ते सर्व तुच्छ व तिरस्कृत वाटत. राजा अंबरीश अशा प्रकारे तपस्येने युक्त भक्तियोग आणि प्रजापालन रूप स्वधर्मानुसार भगवंताला प्रसन्न करू लागला. प्रजेचं पालन करणं हा माझा स्वधर्म आहे आणि त्यामुळेही भगवान प्रसन्न होतो हा त्यांचा भाव होता. हळूहळू त्यांनी सर्व प्रकारच्या आसक्तींचा परित्याग केला. घर, स्त्री, पुत्र, भाऊ, बंधू, हत्ती, घोडे, पैदलांची चतुरंग सेना, अक्षयरत्न ह्या सर्व कधीच न संपणाऱ्या गोष्टी यांच्या कधीही ते भरोशावर राहिले नाहीत. त्यांचा असा दृढ विश्वास होता की ह्या सर्व असत्य आहेत आणि अनित्य आहेत. म्हणजे नित्य आहेत त्या कधी नित्य नाहीत, बरोबर आहे, अनित्य आहेत, संपणारे आहेत. त्यांच्या अनन्य प्रेमीमयी भक्तीने भगवान सदैव त्यांच्यावर प्रसन्न असत आणि आपल्या सुदर्शन चक्राला भगवंताने सांगितले की तू त्याच्या चौफेर संरक्षणार्थ राहा. त्यामुळं त्यांचे विरोधक त्यांना भिवून असत भगवत भक्ताचे, कारण त्यांच्या भोवती भगवत भक्ताचे रक्षक असे हे सुदर्शन होते. ह्याची बोलबाला सर्वत्र होता. राजा अंबरीशाची पत्नी पण त्याच्याप्रमाणेच धर्मशील होती, संसारातून विरक्त होती, कारण राजाने मनातून ह्या सगळ्याचा आपल्या स्त्रीपुत्रांचा मोह सोडला होता. तशीच संगती संगदोषा म्हणतात तसंच राणी ही त्याचप्रमाणे होती. ती अत्यंत विशुद्ध अंतःकरणाची होती. ती सदैव भक्तिपरायण म्हणजे विरक्त झाली होती. ती पतीच्या सेवेत आपली सेवा मानायची, पण म्हणजे त्याला त्रास द्यायला न जाता अशा प्रकारे तिची सेवा करत असे. एकदा त्यांनी आपल्या पत्नीच्या समवेत 1 वर्षपर्यंत एकादशी व्रत करण्याचा नियम ग्रहण केला.
व्रत समाप्तीला कार्तिक महिन्यात त्यांनी 3 रात्र उपास केला आणि एक दिवस यमुनेत स्नान करून मधुवनात भगवान श्रीकृष्णाची पूजा केली. त्यांनी महाअभिषेकाच्या विधीने सर्व प्रकारची सामुग्री संपत्तीद्वारा भगवंताला अभिषेक केला. हृदयापासून तन्मय झाले. वस्त्र, आभूषण, चंदन, फुले, माला सर्व सर्व अर्पण करून भगवंताची पूजा केली. जरी महाभाग्यवान ब्राह्मणांना या पूजेची काही आवश्यकता नव्हती, आपोआपच त्यांच्या सर्व कामना पूर्ण होत होत्या, ते सिद्ध होते, तथापि राजा अंबरीशाने भक्तिभावाने त्या ब्राह्मणांची सुद्धा पूजा केली की ज्यांनी यज्ञ करून यज्ञपुरुषाला प्रसन्न केलं आहे. प्रथम त्या ब्राह्मणांना त्यांनी स्वादिष्ट व अत्यंत गुणकारी भोजन करवले. त्या लोकांच्या घरी 60 करोड गायी सुसज्ज करून पाठवल्या, म्हणजे दागिन्यांनी मढवून. गोदान हे काही ना काहीतरी गायीवर दागिना चढवूनच दान करावं. तिच्या शिंगात तरी भले अगदी सोन्याच्या नाही, चांदीच्या जमलं तर, नाहीतर कोणत्याही धातूच्या, पितळीच्या वगैरे रिंगा करून शिंगात घालाव्या. पायात काहीतरी तिच्यात घालावे पैंजणासारखं असं सांगितलंय. गाईला अंगावर शेला टाकावा गाईच्या, हे तर हमखास, म्हणजे वस्त्र तर टाकलंच पाहिजे. त्यांनी अशा सर्व सुंदररित्या मढवलेल्या, सोन्या चांदीने मढवलेल्या गायी त्या ब्राह्मणांना दान दिल्या आणि थोडक्या 60 करोड गायी दान दिल्या. छान छान वस्त्र त्यावर चढवले. त्या गायी सुशील व छोट्या वयाच्या, दिसायला फार सुंदर व लहान वासरे असणाऱ्या होत्या. खूप दूध देणाऱ्या होत्या. त्यासोबत दूध सामुग्री पण पाठवली. दूध काढायची सामुग्री, म्हणजे मोठमोठाले हांडे वगैरे, ते काय चरव्या, ते पण पाठवलं. जेव्हा ब्राह्मणांना सर्व काही पोहोचले तेव्हा राजा त्या लोकांची आज्ञा घेऊन व्रताचे पारणे करण्याच्या तयारीत होता आणि त्याच वेळी शाप व वरदान देण्यात समर्थ असे स्वतः दुर्वास ऋषी तिथे प्रकटले, अतिथी रूपात आले. राजा अंबरीश त्यांना पाहताच तत्काळ उठून उभे राहिले. त्यांना आसन देऊ केले, बसवले. विविध साहित्याने अतिथी रूपातील दुर्वासांची त्यांनी पूजा केली. त्यांच्या चरणी प्रणाम केला. जेवणासाठी त्यांना प्रार्थना केली. दुर्वासांनी अंबरीशाची प्रार्थना स्वीकारली आणि त्यानंतर आवश्यक कर्मातून निवृत्त होण्यासाठी ते नदीवर गेले. ते परब्रह्माचे ध्यान करत यमुनेत स्नान करू लागले. आणि इकडे व्रताच्या नियमानुसार द्वादशीचा म्हणजे कधी सोडायची त्याचा मुहूर्त ठरलेला असतो. त्या घडीवर मुहूर्तातच ती व्रत जर गेले असेल तर ते सोडावं लागतं. पण हे लवकर येईनात, म्हणजे इतका राजा खूप धर्मसंकटात सापडला. मग त्यांनी आपल्या कुलगुरूंशी वगैरे चर्चा केली. ते म्हणाले, म्हणजे राजाने विचारलं की ब्राह्मणाला न जेवायला देता आपण अतिथी म्हणून बोलवलंय, त्यांना आमंत्रित केलंय आणि मग आता स्वयं खाणे, द्वादशी असून स्वतः पारणे पण न करणे, या दोन्हीलाही दोष आहे. मग अशा वेळे म्हणजे भल्या माणसाने काय करावं की ज्यामुळं मला पाप पण लागणार नाही आणि माझं व्रतभंगही होणार नाही आणि राजा ऋषी दुर्वासांचा अपमान सुद्धा होणार नाही. आणि मग ते खूप चर्चा झाली त्याच्यावर. आणि मग त्या श्रुतींमध्ये त्याच्यावर काय उपाय सांगितलाय, असा काही प्रश्न कधी पडलाय का, आलाय का, असं ते विचारतात. आणि मग राजा अंबरीशाला ते सांगतात की राजा, तू उपास सोडायचं म्हणजे काहीतरी सेवन करायचं, तू निर्जली उपास करायचाच एकादशी. तू फक्त आता पाणी सेवन कर आणि पारणं कर, म्हणजे त्याचा दोषही नाही लागणार आणि अन्न ग्रहण केलं नाही म्हणजे आलेल्या अतिथीचा अपमानही होणार नाही. असा निश्चय करून मनोमन भगवंताला स्मरून मी हे सर्व सारासार विचार करून करतोय असं सांगून भगवंताला राजा अंबरीशाने आचमन करून पाणी पिलं. आणि परीक्षित ते फक्त दुर्वासजी येण्याची आता वाट पाहू लागले. आवश्यक कर्मातून निवृत्त होऊन यमुना तटावरून ते जेव्हा परतले तेव्हा त्यांनी राजा पुढे होऊन राजाने त्यांचे अभिनंदन केले. त्यांना अनुमोदनानेच समजले की राजाने पारणं केले. राजाच्या चेहऱ्यावर एवढं तेज होतं आणि एक प्रकारची हुशारी होती. त्यांनी जेवला आहे, ताजा तवाना झालाय असं दुर्वासजींनी ताडलं.
स्वतः ते खूप भुकेलेले होते. त्यांना समजलं नाही की काय करावं आणि काय नाही. राजाने पारणं केलंच कसं. त्यांनी संतापले, ते भयंकर संतापले, थरथरू लागले संतापाने. त्यांच्या भुवया उंचावल्या, चेहरा विकट दिसू लागला. त्यांनी हात जोडून उभा असलेल्या अंबरीशाला दरडावून विचारले, अहो पहा तर खरं, किती क्रूर आहेस. तुला पैशाची मस्ती आली, तू मस्तबाल झालायस राजा. भगवंताची भक्ती ज्याला शिवली नाही तो स्वतःला भक्त म्हणूच कसा शकतो. तू स्वतःला फार समर्थ समजतोयस का. धर्माचे उल्लंघन करायला तू तयार कसा झालास. तू धजलास कसा. पहा, मी याचा अतिथी म्हणून आलोय आणि याने अतिथीचा माझा सत्कार केला, मला निमंत्रण दिले भोजनाला आणि मला काही खायला द्यायच्या आधीच हा आपलं पारणं करून बसला. आता तुला ह्या कर्माचे फळ मी चाखवतोच, असं म्हणून ते संतापतात, क्रोधाने पेटवून उठतात, आपली एक जटा उखडतात आणि अंबरीशाला मारण्याकरता कृत्ता उत्पन्न केली आहे. जटा आपटून जमिनीवर ती प्रलयंकाली अग्नीप्रमाणे धडधडत होती. ती आगीप्रमाणे जळत हातात तलवार घेऊन राजा अंबरीशावर तुटून पडले. त्यावेळी तिच्या पावलांच्या धमाक्याने संपूर्ण पृथ्वी कापायला लागली. परंतु ते पाहून राजा अंबरीश थोडेही विचलित झाले नाहीत, एक पाऊलही हटले नाहीत. जिथे होते तिथेच राहिले. परमपुरुष परमात्म्याने आपल्या सेवकाच्या रक्षणासाठी प्रथम पासून सुदर्शन चक्रास नियुक्त करून ठेवले होते. त्यामुळं क्रोध भडकवून जशी म्हणजे आग सगळ्यांना भस्म करते, तसं चक्राने दुर्वासजींच्या कृत्येला हा हा म्हणता सुदर्शन चक्राने जाळून टाकलं आणि हे भला मोठा ढीग तिथं राखेचा पडला. जेव्हा दुर्वासजीने पाहिलं की मी बनवलेली कृत्या जळून भस्म झाली आहे आणि आता ते चक्र परीक्षित आहे अंबरीश राजाकडून फिरत फिरत दुर्वासजींकडे येताना पाहून ते खूप घाबरले. आता हे चक्र आपला जीव घेतंय काय असं त्यांना वाटलं आणि हे तर सुदर्शन चक्र आहे म्हणून सुरुवातीला ते त्याला नमस्कार करायला चालले होते. पण जेव्हा उंच उंच ज्वाळांचा दावानल सापामागे धावतो तसेच ते भगवत चक्र मागे मागे त्यांच्या लागलंय हे जेव्हा पाहिलं, तेव्हा ते चक्र ते सुमेरू पर्वतांच्या गुहेत गेले, पळाले. दुर्वासजी दिशा, आकाश, पृथ्वी, अतल वितल सगळे इत्यादी म्हणजे अगदी खालच्या लोकांपर्यंत गेले, समुद्र लोकपार अशा सर्व ठिकाणी गेले. पण सुदर्शनाने त्यांचा पिच्छा सोडला नाही. जेव्हा त्यांना कुठेही रक्षक मिळाला नाही तेव्हा ते आणखीनच भ्याले. आपल्याला तर त्राता हुडकत ते ब्रह्माजींपाशी गेले. ब्रह्माजी म्हणाले की आपण स्वयंभू आहात, भगवंताच्या या तेजोमय चक्रापासून माझे रक्षण करा. तो ब्रह्माजींना म्हणाला, ब्रह्माजी आपण तर स्वयंभू आहात ना. ब्रह्माजी म्हणाले, जेव्हा माझे 2 परार्धाचे आयुष्य समाप्त होईल, कालस्वरूप भगवान आपली ही सृष्टी लीला समेटेल, या जगताला जाळू इच्छेल, तेव्हा त्याच्या भ्रूमध्यामध्ये सारा संसार आणि माझा हा लोक लीन होईल. मी शंकरजी, दक्ष, भृगू आदी सर्व प्रजापती त्यांच्या नियमाने बांधलेलो आहोत. ब्रह्माजींनी अशा आणि आम्ही त्यांच्या पुढं म्हणजे तुला आश्रय देणार नाही, भगवंताच्या विरुद्ध जाणार नाही, भगवंताच्या आधी नाही असं सांगतात स्वच्छ. जेव्हा ब्रह्माजींनी अशा प्रकारे दुर्वासजींना निराश केले तेव्हा भगवंताच्या चक्राने संतप्त होऊन कैलासवासी ते भगवान शंकरांना कैलासात जाऊन शरण गेले. ब्रह्माजींना अशा प्रकारे दुर्वासजींना निराश केलं होतं. आता कैलासावर तरी नक्की शंकर आपल्याला हे देतील, अभय देतील अशी त्यांना आशा होती. पण ते पण म्हणाले, दुर्वासजी, ज्या अनंत परमेश्वराचा ब्रह्मा सारखे जीव आदी यांचे उपाधी रूप कोश त्या ब्रह्माला समानच अनेक ब्रह्मांड एका वेळेस त्यांनी उत्पन्न केलेली आहेत. अशा परब्रह्माच्या सेवेमध्ये आम्ही सदैव असतो. त्यांना प्रतिकार करायला प्रत्येक जण असमर्थ आहे. मी सनतकुमार, नारद, कपिलजी, साक्षात ब्रह्मा हे सर्व त्यांचे म्हणजे त्यांच्या मायेच्या फेऱ्यात फिरत असतो आणि आपापली
लोकपालनाची दिलेली कामे करत असतो. आता दुर्वासजींना कळले की हेही काम करत नाही. ते खूप निराश झाले आणि शेवटी ते भगवंतालाच शरण जायचं ठरवतात. वैकुंठात जातात. लक्ष्मीपती भगवान लक्ष्मीसह निवास करत असतात. दुर्वासजी भगवंताच्या चक्राच्या आगीत भाजत होते. ते कापल्या पायाने कापत कापत भगवंताच्या चरणावर पडले आणि त्यांची खूप स्तुती करायला लागले. हे अच्युत, हे अनंता, हे भगवंता, आपण संतांचे एकमात्र वांछनीय आहात. हे प्रभू, विश्वाचे जीवनदाता आपण आहात. मी अपराधी आहे, आपण माझे रक्षण करा. मी आपला प्रभाव न जाणण्यामुळेच आपल्या भक्ताचा अपराध केलाय. हे प्रभू, आपण माझ्यापासून मला आता ह्या त्याच्या भक्ताच्या त्या सेवक असणाऱ्या चक्रापासून मला वाचवा. आपल्या तर नामाचे उच्चारण केल्याने नरक सुद्धा संपतो, नरक यातना सुद्धा माणूस त्याच्यातून मुक्त होतो. तर कृपा करा. भगवान म्हणतात, दुर्वासजी, मी सुद्धा भक्ताच्या अधीन आहे. मला थोडी सुद्धा स्वतंत्रता नाही. माझ्या साध्या भोळ्या भक्ताला त्रास द्यायचा तुम्ही प्रमाद केलेला आहे. मी भक्तजन माझ्यावर निरंतर प्रेम करतात आणि मी भक्तांवर तेवढेच प्रेम करतो. तर जर तुम्हाला ह्यापासून सुटका हवी असेल तर साधू स्वभाव राजा अंबरीशाला तुम्ही शरण जा आणि तो त्याच्या अर्धांगिनीसह सर्व व्रत करत आहे. तर मी ह्याच्यात म्हणजे हतबल आहे असं स्वतः भगवान सांगतात. आणि मग मी अनन्य प्रेमी भक्ताच्या सेवेत मी रत असतो आणि म्हणून माझे सदैव तो अत्यंत प्रिय भक्त आहे. माझं सुदर्शन मी त्याला देऊन टाकलंय. म्हणून ते सांगतायत की दुर्वासजी, मी आणखी आपणास काय सांगू. माझे भक्त तर माझे हृदय आहेत. त्या प्रेमी भक्तांचे हृदय स्वयं मी आहे. ते माझ्याशिवाय अन्य काहीही जाणत नाहीत आणि तुम्ही त्यांचा अपराध केलेला आहात. तुम्ही एक काम करा, तुम्हाला ह्या सगळ्या विपत्तीत तेच सोडवतील. त्यांच्याकडे जा आणि निरपराध साधूंचे अनिष्ट करण्याची चेष्टा करणाराचेच अमंगल होत असते, हे लक्षात ठेवा. म्हणजे थोडक्यात त्यांना दम भरतात. आणि यात काही संदेह नाही की ब्राह्मणांसाठी तपस्या व विद्या परम कल्याणाची साधने आहेत. परंतु जर ब्रह्मांड उदंड व अन्याय म्हणजे हे जर ब्राह्मण जर अन्यायी झाले तर दोन्ही पण उलटे फळ देऊ शकतात. त्यामुळे किती जपून राहायला पाहिजे ब्राह्मणांनी सुद्धा, हे त्यांनी स्वच्छ भगवंतांनी सांगितलंय. दुर्वासजी, आपले आता कल्याण हो. आपण नाभाग नंदन परम भाग्यशाली राजा अंबरीशाला शरण जा, त्याची क्षमा मागा, तेव्हाच तुम्हाला शांती मिळेल. मी हे चक्राला तुमच्यापासून वाचवू शकत नाही. फक्त तुम्हाला तिथपर्यंत पोचण्यापर्यंत ते चक्र काही करणार नाही, एवढे मी ग्वाही देतो. तुम्ही अंबरीश राजाकडे जा. तिथूनही मग ते नाईलाजाने राजा अंबरीशाकडे परततात. राजा अंबरीशाकडे परतले. अत्यंत भयभीत झालेले आहेत आणि नाईलाजाने त्यांनी राजा अंबरीशाच्या कडे फिरून आल्यावर ते चक्क त्याच्या पायावर लोळतात, पाय घट्ट पकडतात आणि मला असं सोडव म्हणतात. दुर्वासजींची हे सगळी चेष्टा पाहून, आपले चरण पकडलेले पाहून राजा खरोखर सत्वगुणी असतो. राजाला खूप ओशाळायला होतं आणि अंबरीश म्हणतात, हे काय चाललंय, तुम्ही थांबा बरं. म्हणतात, तू त्या चक्राला थांबव. आणि मग त्यांच्या हा अंतःकरण दयेने भरून येतं आणि ते राजा अंबरीश त्या चक्राला म्हणतात, हे प्रभू सुदर्शन, आपण अग्निस्वरूप आहात, परम समर्थ सूर्य आहात, समस्त नक्षत्र मंडलाचे अधिपती चंद्रमा पण आपलेच रूप आहे. जल, पृथ्वी, आकाश, पंचतन्मात्रा, वायू, संपूर्ण इंद्रियांच्या रूपातही आपणच आहात. सुदर्शनम नमस्तुभ्यम सहस्रारा च्युतप्रिया सर्वास्त्रघातीन विप्राय स्वस्ती भूया इडस्पते. भगवंताचे हे प्रिय असणाऱ्या सुदर्शना, हजार दातांच्या चक्रदेवा, तुला हजार आरे आहेत, ते तुझे दात. मी आपणास नमस्कार करतो आणि समस्त अस्त्रशस्त्र नष्ट करणाऱ्या तसेच पृथ्वीचे रक्षक आपण ह्या
ब्राह्मणांचे रक्षण करा अशी प्रार्थना करतो. एक आपणच धर्म आहात, मधुर सत्यवाणी आहात, आपणच समस्त यज्ञांचे अधिपती आहात, स्वयं यज्ञ पण आपण आहात. तर मी सर्व लोकस्वरूप आपणास नमस्कार करतो. तो इतका मनोमन त्या चक्राची प्रार्थना करतो. ते म्हणतात, हे विश्वरक्षक चक्रा, आपण रणभूमीवर सर्वांचे प्रहार झेलता, पण कोणी काही बिघडवू शकत नाही. गदाधारी भगवंताने दुष्टांच्या नाशासाठीच आपणास नियुक्त केलेले आहे. आमच्या कुळाच्या भाग्योदयासाठी दुर्वासजींचे कृपा करून कल्याण करा आणि आमच्यावर कृपा करा. आपला हा आमच्यावर महान अनुग्रह होईल. जरी मी काहीही दान केले असेल, जर मी यज्ञ केला असेल मनापासून, आपल्या धर्माचे म्हणजे स्वधर्माचे मी पालन केले असेल, जर आमच्या वंशातील लोक ब्राह्मणांना आपले आराध्य समजत असतील, तर ह्या ब्राह्मणाला म्हणजे दुर्वासजींना हे जलन थांबू दे, किंवा हे रक्षक चक्रा तू थांब, जरा तुझा हा आवेग थांबव, त्यांचं रक्षण कर. कारण भगवान समस्त गुणांचे एकमात्र आश्रय आहेत. समस्त प्राण्यांच्या आत्मस्वरूपात त्यांनाच मी पाहत असतो. दुर्वासजींच्या हृदयाची सारी जळजळ थांबेल जर हे तू थांबलास तर, असं प्रार्थना करतात. आणि हे सगळं बोलून शुकदेवजी सांगतायत की जेव्हा राजा अंबरीशाने दुर्वासजींना सर्व बाजूंनी जळणाऱ्या भगवान सुदर्शन चक्राची अशा प्रकारे स्तुती केली, तेव्हा त्यांच्या प्रार्थनेने चक्र शांत झाले. दुर्वास चक्राच्या आगीपासून मुक्त झाले. तेव्हा त्यांचे चित्त स्वस्थ झाले. ते राजा अंबरीशाला म्हणाले, अनेक अनेक उत्तम आशीर्वाद तुला आहेत. आणि त्याची खूप प्रशंसा करायला लागले. ते म्हणाले, धन्य आहेस तू. आज मी भगवंताच्या प्रेमी भक्ताचे महत्व पाहिले. हे राजा, अरे मी आपला अपराध केला तरी पण आपण माझ्यासाठी मंगल कामना केलीत, म्हणजे आपण किती महान आहात. दुर्वासजी म्हणाले, खरोखर मी धन्य झालो. ज्यांनी भक्तवत्सल भगवान श्रीहरीच्या चरण कमलांना दृढ प्रेमभावाने पकडले आहे, त्या साधू पुरुषांना कोणते कार्य कठीण आहे. खरंच म्हणजे ज्यांच्या मंगलमय नावाच्या स्मरणाने जीव निर्मळ होऊन जातात, त्या तीर्थपाद भगवंताच्या चरण कमलांचे जे दास आहेत, त्यांच्यासाठी कोणते कार्य शेष राहणार आहे. महाराज अंबरीश, आपले हृदय करुणाभावाने परिपूर्ण आहे. आपण माझ्यावर महान अनुग्रह केलात. माझे असंख्य अपराध आपण म्हणजे पोटात घातलेत आणि माझ्या प्राणांचे रक्षण केलेत. मी तर खूप अहंकारी होतो. मी त्या अहंकारानेच तुमच्यावर कृत्या सोडली, पण आपण तरी सुद्धा हात जोडून शांत राहिलात. हे खूप म्हणजे कौतुक वाटतं आहे मला. जेव्हापासून म्हणजे परीक्षित राजा सांगता येतात की जेव्हापासून दुर्वास पळाले होते, तेव्हापासून आत्तापर्यंत राजा अंबरीश जेवला नव्हता. ते ऋषी परत येण्याची वाट पाहत बसले होते. आता त्यांनी दुर्वासजींचे पाय पकडले आणि त्यांना प्रसन्न करून विधीपूर्वक भोजन केले. राजा अंबरीश अतिशय आदराने अतिथीला योग्य त्या सर्व भोजन सामुग्री घेऊन आले. दुर्वासजी भोजन करून तृप्त झाले आणि मग त्यांनी आदराने म्हणले, राजन, आता आपण पहिले भोजन करा. अंबरीश, आपण भगवंताचे परमभक्त आहात. आपले दर्शन, स्पर्श, गप्पा मनाला भगवंताकडे प्रवृत्त करणारे आहे. आपल्या आतिथ्यावर मी अतिशय प्रसन्न आहे व अनुग्रहितही आहे. स्वर्गातील देवांना सुद्धा, देवतांना सुद्धा आपल्या या उज्ज्वल चरित्राचे गायन पुन्हा पुन्हा करावे वाटेल असे आपले चरित्र आहे. ही पृथ्वी सुद्धा आपले परम पुण्यमयी कीर्तीचे संकीर्तन अनेको काळ करत राहील, म्हणजे अनेको वर्ष दीर्घकाल करत राहील. शुकदेवजी सांगतात, दुर्वासजी फार संतुष्ट झाले. राजा अंबरीशाच्या गुणांची पुन्हा पुन्हा प्रशंसा करू लागले आणि त्यांची अनुमती घेऊन आकाश मार्गाने ब्रह्मलोकाची यात्रा केली, जी केवळ निष्काम कर्माने प्राप्त होते. परीक्षित, जेव्हा सुदर्शन चक्राला भिवून दुर्वासजी पळू लागले, तेव्हापासून आजपर्यंत सुमारे 1 वर्षाचा काळ लोटला होता. इतके दिवस राजा अंबरीश दर्शनाच्या इच्छेने
फक्त पाणी पिऊन राहिले. किती मोठं तप केलंय त्यांनी. म्हणजे एखाद्या राजाने हे करणं किती म्हणजे खरंच कौतुकास्पद आहे, अशक्य आहे. ते एखादा भक्तच करू शकतो आणि ते परमभक्त होते म्हणूनच त्यांना ते जमलं. जेव्हा दुर्वासजी गेले तेव्हा त्यांच्या जेवणातून उरलेल्या अत्यंत पवित्र अन्नाचे त्यांनी भोजन केले. म्हणजे शेष राहिलेलं खाल्लं, उष्ट खाल्लं गुरुचं. आपल्यामुळे दुर्वासजींना दुःखात पडावे लागले, आपल्यामुळे, आपल्या प्रार्थनेमुळेच ते सुटले. या दोन्ही गोष्टी आपल्यामुळे होऊ नये. त्यांनी भगवंत महिमाच तो समजला आणि देवाने भक्ताला मोठं करायचं ठरवल्यावर काय अशक्य आहे असं समजले. स्वतःचा म्हणजे एका कणाचाही मोठेपणा त्यात त्यांना वाटला नाही. राजा अंबरीशाकडे असे अनेक गुण होते. आपल्या समस्त कर्मांद्वारे ते परब्रह्म परमात्मा श्री भगवंताची भक्तिभावाने म्हणजे सेवा करत होते, जप तप करत होते. त्या भक्तीच्या प्रभावाने त्यांनी ब्रह्मलोकापर्यंत समस्त भोगांना नरकासमान समजले. त्यात ते कधीही रत झाले नाहीत. त्यानंतर राजा अंबरीशाने आपल्यासारख्या भक्तपुत्रांवर राज्याचा भार सोपवला आणि स्वतः वनात गेले. तिथे त्यांनी अतिशय धीराने आत्मस्वरूप भगवंतात आपले मन लावले. गुण प्रवाह रूपी संसारातून ते मुक्त झाले. परीक्षित राजा, महाराज अंबरीशांचे हे आख्यान परम पवित्र आहे. जो याचे संकीर्तन आणि स्मरण करेल तो भगवत भक्त होतो. म्हणजे त्याची फलश्रुती ही ज्याला भक्ती साधायची आहे अशांनी राजा अंबरीशाचं चरित्र नित्य म्हणजे वाचावं, जेवढं शक्य आहे तेवढं जास्त. शुकदेवजी सांगतात, परीक्षित, अंबरीशाला 3 मुलं, एक विरूप, केतुमान आणि शंभू. विरूपाला पुषदश्व आणि त्याला रथितर नावाचा मुलगा झाला. रथितर तर संतानहीन होता. वंश परंपरेच्या रक्षणासाठी त्याने अंगिरा ऋषींना प्रार्थना केली. त्यांनी त्याच्या पत्नीपासून ब्रह्मतेजाने संपन्न असे अनेक पुत्र निर्माण केले. जरी ते रथितराच्या बायकोपासून उत्पन्न झाले होते, म्हणजे त्यांचे गोत्र हवे की रथितराचे आहे तेच. स्वतःला ते अंगिरस म्हणायचे. त्यांनाच रथितर वंशाचे कुलपुरुष म्हटले, कारण ते क्षेत्रोपेत ब्राह्मण होते. क्षत्रिय आणि ब्राह्मण दोन्ही गोत्रांशी त्यांचा संबंध होता. परीक्षित, एकदा मनुच्या शिंकण्यावरून इक्ष्वाकू नावाचा पुत्र उत्पन्न झाला. म्हणजे त्या शिंकेमधून पुत्र झाला म्हणून त्याचं नाव इक्ष्वाकू. इक्ष्वाकूला 100 मुले होती. त्यात सर्वात मोठे विकुक्षी, निमी आणि दंडक. त्यांचे लहान 25 मुले आर्यावर्ताच्या पूर्व भागात व 25 पश्चिम भागात, तसेच वरचे 3 मध्य भागाचे अधिपती झाले. राहिलेले 47 जण दक्षिणेच्या भागाला गेले. एकदा राजा इक्ष्वाकूने अष्टदास म्हणजे अष्टका श्राद्ध त्यावेळी आपला मोठा मुलगा आज्ञा केली की हे विकुक्षे ताबडतोब जाऊन श्राद्धासाठी योग्य पुष्कळ पशूंची शिकार करून आण आणि पवित्र पशूंचे मांस आण असं त्याला सांगितलं. विकुक्षी लगेच तत्काळ गेला आणि त्यांनी शिकार केली. म्हणजे तो दिलेली आज्ञा स्वीकारताना सुद्धा खूप छान असं म्हणत लगेच तत्काळ त्यांनी होकार दर्शवला. वनाची यात्रा केली, श्राद्धाला योग्य पशूंची शिकारही केली. पण तो दमला, इतका दमला की त्याला जे शिकार केलेले पशु आहेत ते बघून म्हणजे मोह आवरला नाही आणि त्याने भूक भागवली. पटकन ते पशु हाताशी असताना आपण नंतर राहिलेला पशु घेऊन जाऊ ना, श्राद्धाला किती लागतो असं म्हणून त्यांनी पटकन तो एक ससा खाल्ला. विकुक्षीने पाहिले की राहिलेले मांस आणून वडिलांना दिले. इक्ष्वाकूने आपल्या गुरूंना त्यावर प्रोक्षण करायला सांगितले. तेव्हा गुरुजींनी सांगितले की अरे छे रे, ह्याच्यावर कसलं प्रोक्षण करतोस, हे तर मांस दूषित आहे, हे श्राद्धाला अयोग्य आहे. परीक्षित, गुरुजींच्या ह्या सांगण्यावर राजा इक्ष्वाकूने आपल्या मुलाच्या कर्तृत्वाचा पत्ता लागला आणि त्यांनी त्याला बोलवलं, खात्री केली. त्यांनी शास्त्रविधीचे उल्लंघन करणाऱ्या ह्या मुलाला म्हणजे भयंकर चीड आली. गुरूंसमोर आपल्याला त्यांनी तोंडावर पडलं म्हणून ते म्हणाले की ह्या माझ्या घरातच नाही तर माझ्या देशाबाहेर तू जा, देशात सुद्धा राहू नकोस. त्यानंतर राजा इक्ष्वाकूने आपले गुरुदेव वशिष्ठांशी चर्चा केली
व ती ज्ञानविषयक होती. मग योगाद्वारे शरीर परित्याग करून त्याने परमपद प्राप्त केले. आता एकदा वडील गेले की हा मुलगा, ह्याला वाटतं की आता काही आपलं परत यायला हरकत नाही. तो परत आला विकुक्षी, राजधानीत परतला, पृथ्वीचे शासन करू लागला. त्यांनी मोठमोठ्या यज्ञाने भगवंताची आराधना केली. शशाद नावाने पुढे तो प्रसिद्ध झाला. विकुक्षीचा मुलगा पुरंजय, त्याला कोणी इंद्रवाह म्हणतात तर कोणी ककुत्स म्हणतात. ही नावं त्याला पडण्याची ही मागं त्याच्या कथा आहे किंवा कारण आहे. सत्ययुगाच्या शेवटी देवतांचे दानवांबरोबर घनघोर युद्ध झालं. त्यात सर्वच्या सर्व देवता दैत्यांकडून हरल्या. त्यांनी वीर पुरंजयाला सहाय्यासाठी बोलवलं. तो मित्रच होता. पुरंजय म्हणाला की जर देवराज इंद्र माझे वाहन बनेल तर मी युद्ध करतो. प्रथम तर इंद्राने ते मान्यच केलं नाही. नंतर देवतांचे आराध्य दैवत सर्व शक्तिमान विश्वात्मा भगवंताची गोष्ट आहे ही असं मानून एक मोठे ते बैल बनायला तयार झाले आणि मोठे बैल झाले. सर्वांतर्यामी भगवान विष्णूने आपली शक्ती पुरंजयाच्यात भरली आणि त्यांनी कवच चढवून तीक्ष्ण बाण व दिव्य धनुष्य घेतले आणि बैलावर चढून ते आपल्या वशिंडी म्हणजे पारीवर बसले. अशा प्रकारे जेव्हा ते युद्धासाठी तयार झाले तेव्हा देवता त्यांची स्तुती करायला लागले. देवतांना बरोबर घेऊन त्यांनी पश्चिमेकडून दैत्यनगर हेरले आणि घेरून त्यांनी जेव्हा वीर पुरंजयाने दैत्यांशी घनघोर युद्ध केले, त्या युद्धात त्यांच्या समोर एकही दैत्य टिकू शकला नाही. सगळ्यांना त्यांनी यमसदनी पाठवले. त्यांच्या बाणांचा जो वर्षाव होत होता तो म्हणजे प्रलयंकारी धगधगणारी आग असं त्या दैत्यांना वाटत होतं. जो कोणी समोर येईल तो छिन्न भिन्न होईल. दैत्यांचे साहसच संपले होते. ते रणभूमी सोडून अनेक जण पळून जाऊन आपापल्या घरात घुसून बसले होते. पुरंजयाचे पुरंजयाने त्यांचे नगर, धन, ऐश्वर्य सर्व काही जिंकून इंद्राला आणून दिले. ह्या राजर्षीला पूर जिंकल्या त्यामुळं पुरंजय असं नाव पडलं आणि ह्या इंद्राला वाहन बनवल्यामुळे इंद्रवाह, बैलाच्या वशिंडावर तो बसून हे केल्यामुळे ककुदवर असं त्याला नावं मिळाली. ककुत्स म्हणजे वशिंडापाशी बसणारा. पुरंजयाचा मुलगा अनेना होता. त्याचा मुलगा पृथूचा विश्वरध्नी, त्याचा चंद्र व चंद्राचा युवनाश्वाचा मुलगा शाबस्त, त्यांनी शाबस्तीपुरी वसवली. हे मोठे म्हणजे सर्वजण खूप बलवान होते. त्यांनी उतंग ऋषींना प्रसन्न करून घेतले. आपल्या 21,000 मुलांना बरोबर घेऊन धुंधू नावाच्या दैत्याचा वध केला. त्यामुळेच त्यांचे नाव धुंधुमार असे पडले. धुंधू म्हणजे दोनदा आलंय. पूर्वी अगदी सुरुवातीला भागवताच्या धुंधुकारी असं नाव आलं होतं. एका म्हणजे ज्याचं प्रेत योनीत जो गेला त्या गोकर्णाच्या भावाचं, आणि हा धुंधुमार आहे. धुंधू दैत्याच्या म्हणजे जो तोंडातनं आग येत होती त्यांनी सगळी मुलं जळली. तिथे तिघेच वाचले. परीक्षित. वाचलेल्या मुलांची नावे दृढाश्व, कपिलाश्व, भद्राश्व. या दृढाश्वापासून हरियश्व झाला. त्यापासून निकुंभाचा जन्म झाला. त्या निकुंभाचाच वंशात पुढे युवनाश्व हा मुलगा झाला. तो संतानहीन होता, त्यामुळे तो खूप दुःखी होता. तो 100 स्त्रिया त्याला होत्या. तो इतका दुःखी होता. एकदा तो म्हणाला की त्या सर्व स्त्रियांना घेऊन वनात गेला. पण तिथं तो ज्यावेळेस गेला तेव्हा ऋषींना त्याची खूप दया आली आणि त्यांनी तिथे युवनाश्वाला मुलगा व्हावा म्हणून एकाग्रतेने इंद्रदेवतेसाठी यज्ञ करवला. एक दिवस राजा युवनाश्वास रात्रीच्या वेळी तहान लागली. तो यज्ञशाळेत गेला, परंतु तिथे पाहिले की ऋषी लोक झोपले आहेत. तेव्हा पाणी न मिळाल्याने, उपाय काही न सुचल्याने त्यांनी जे अभिमंत्रित केलेले जल होतं तेच घडा उचलला आणि गटागट पिला. आणि प्रातःकाळी जेव्हा ऋषी उठून बघतायत
तर त्यांना त्या कलशात काही पाणी नाही. ते म्हणले हे कसं काय असं झालं, यातलं पाणी काय झालं? हे मुलाला जन्माला आणणारं पाणी हे कुणी पिलं, हे कुणाचे काम? चौकशी होता होता ह्याच्यापर्यंत आल्यावर शेवटी त्यांना कळले की भगवत प्रेरणेने स्वतः युवनाश्वानेच ते पाणी पिलं. तेव्हा त्यांनी भगवत चरणी नमस्कार केला आणि म्हणले, धन्य आहे देवा, भगवंताचे बलच वास्तविक बल आहे. त्यानंतर म्हणजे त्याच्या पोटात गर्भ राहिला युवनाश्वाच्या. त्यानंतर प्रसूतीची वेळ आल्यावर युवनाश्वाची डावी कोख फाडून एक चक्रवर्ती पुत्र बाहेर आला त्याच्या डाव्या खाकेतून. आणि त्यावेळी त्या बालकाला रडताना पाहून, हे बालक दुधासाठी रडते, आता ह्याला कुणाचे दूध पाजायचे, म्हणजे असा प्रश्न पडला. त्यावेळी इंद्राने म्हटले की माझे दूध पी, म्हणजे मला पी, रडू नकोस, मला पी. आणि त्याने तोंडात आपली तर्जनी टाकली. ब्राह्मण व देवतांच्या कृपेमुळे ते बालक जगन्मात म्हणजे जन्मताना युवनाश्वाचे दोघेही म्हणजे पूर्ण धड राहिला युवनाश्व. वास्तविक असं कधीही घडत नाही एखाद्या पुरुषाने बाळाला जन्म द्यायचा, पण हे केवळ यज्ञामुळं घडलंय. किती अद्भुत आहे. आणि यज्ञाचा तयार असलेलं ते अभिमंत्रित केलेलं जल किती प्रचंड ताकदवान होतं. अभिमंत्रित केलेलं की ते एखाद्या ह्याच्या राजाच्या जर राणीला दिलं असतं तर त्या पुत्राचा म्हणजे तिचा योग्य प्रकारे तो मुलगा झाला म्हटलं असतं. पण राजाला भूक म्हणजे तहान अनावर झाली आणि त्यांनी ते पिऊन टाकलं. हे सगळ्या घटना ते ऋषीमुनी म्हणतात ईश्वरेच्छा बलियसी, म्हणून त्याच्यावरच सोडतायत. आणि पण अशा वेळेस म्हणजे एखादी बाई जर वयोवृद्ध असेल आणि तिला बालक झाला तर त्या बाईला मृत्यू होतो, ती दगावते असं म्हणतात. पण इथं त्यांनी सांगितलंय की हे दोघंही धड राहिले, त्यांना कुणालाही मृत्यू झाला नाही. आणि तीच तपस्या करून पुढे मुक्त झाला. परीक्षित, इंद्राने त्या बालकाचे नाव त्रसदस्यू असे ठेवले, कारण रावणाने 10 लुटेरे त्यापासून उद्विग्न तसेच भयभीत असत. युवनाश्वाचा मुलगा मांधाता म्हणजे त्याचंच नाव त्रसदस्यू चक्रवर्ती झाला. भगवंताच्या तेजाने तेजस्वी होऊन त्याने एकट्याने 7 द्वीपांचे राज्य केले. तो आत्मज्ञानी होता. तर तो फार कर्मकांडी नव्हता, पण तरी सुद्धा त्याने मोठमोठाले दक्षिणावाले खूप यज्ञ केले. यज्ञ स्वरूप भगवंताची आराधना केली की जे स्वयंप्रकाश आहेत, सर्व देव स्वरूप आहेत, सर्वात्मा आहेत, इंद्रियातीत आहेत, अशा भगवंताची आराधना केली. भगवंताशिवाय आणखी आहेच कोण अशी त्याची दृढ धारणा होती. यज्ञाची सामुग्री, मंत्र, विधिविधान, यज्ञ, यजमान, ऋत्विज, धर्म, देश, काल हे सर्वच्या सर्व असतानाच भगवंताचे स्वरूपच आहेत हा त्याचा दृढ विश्वास होता. परीक्षित, जेथून सूर्य उगवतो व जेथे अस्त होतो तो साराच्या सारा भूभाग मांधाताच्या म्हणजे युवनाश्वाच्या मुलाच्या अधिकारात होता. राजा मांधाताची पत्नी शशबिंदूची मुलगी बिंदुमती नावाची. तिच्या गर्भातून 3 मुले झाली. पुरुकुत्सल हा एक होता, अंबरीश दुसरे आणि योगी मुचुकंद हे तिसरे. त्यांना 50 बहिणी होत्या. त्या 50च्या 50 मुलींनी एकट्या सौभरी ऋषींना वरले. एकदा परम तेजस्वी सौभरींनी यमुनेत डुबकी मारून तपस्या करत होते आणि त्यावेळेस सहजच त्यांची नजर मत्स्यराजाकडे गेली आणि तो मत्स्य आपल्या स्त्री मासोळींबरोबर सुखी होता. त्यांची क्रीडा त्यांनी पाहिली आणि ते सुख पाहून ब्राह्मण सौभरींच्या मनात विचार आला की आपणही विवाह करावा काय. म्हणजे किती छोटीशी घटना आहे, पण त्याचा प्रभाव माणसाचं संपूर्ण आयुष्य बदलू शकते. यांचं हे तिथून म्हणजे थोडक्यात बिथरलेच आणि ते बाहेर आले. त्यांनी आणि कुणाला सांगायचं, लग्न तर करायचंय आणि त्यांच्या दाढी मिशा वाढलेले, प्रचंड वय झालेलं असे ते सौभरी ऋषी राजाकडे जायचं, राजालाच सांगायचे आपली जी काही इच्छा असेल ती. म्हणून ते राजा मांधाताजवळ जातात
आणि ते म्हणतात की मला तुझ्या इतक्या 50 कन्या आहेत, त्यातली एक कन्या दे. राजा म्हणाला, ब्राह्मण, कन्या स्वयंवरात आपल्याला वरेल, तिला तुम्ही घेऊन जा. जी कोणची 50 जणीतली कन्या तुम्हाला वरेल ती घेऊन जा. सौभरी ऋषी जाणतात की राजाच्या मनात पाप आहे, त्याचा संपूर्ण अभिप्राय समजतात. आणि सौभरी ऋषींचं जे रंगरूप असतं वरवरचं, ते खूप म्हणजे फार असं खूप प्रेक्षणीय नसतं. आणि हे ज्या अर्थी असं म्हणतोय त्या अर्थी ह्याची एकही कन्या आपण होऊन मला वरमाला घालेल असं नाही. असं त्यासाठीच त्याचे हे सर्व प्रयत्न आहेत आणि तो बोलतोय हे बरोबर ओळखतात ऋषी. मग तो म्हणतो, अरे मी म्हातारा झालोय म्हणून तू मला नाही म्हणतोस का? करोडो उत्तर दिली. माझ्या शरीराला सुरकुत्या पडल्या आहेत, माझे केस पिकलेत, माझी मान स्थिर राहत नाहीये, ती हलतीये सारखी. आता कोणीतरी स्त्री माझ्यावर प्रेम करू शकेल का? तू स्वयंवर मांडतोस कशाला राजा? ठीक आहे, आता मी तुला गंमत दाखवतो. राजा काही ऐकत नाही, तो म्हणतो नाही स्वयंवरच. असं म्हटल्यावर तो म्हणतो, आता तुझी राजाची मनात म्हणतात की आपण ह्याची गंमतच करू. आणि मग ते सौभरी ऋषी जातात आणि अंतःपुरातील रक्षकाने सौभरींना म्हणजे सौभरी ऋषी आपल्याला एका क्षणात कायापालट करतात स्वतःचा. आणि हा जो कायापालट त्यांनी केलाय, ही विद्या सहज साध्य पूर्व काळात होती आपल्याकडं, आता नाहीये तितक्याच, म्हणजे नाहीच आहे. पण सौभरी ऋषींनी आपला कायापालट असा काही केला की भले भले अगदी प्रत्यक्ष देवांगना सुद्धा त्यांच्या मागं लागतील इतके सुस्वरूप देखणे तरुण असे ते सौभरी ऋषी झाले. आणि मग काय विचारता, अंतःपुरातील रक्षकाने सौभरींना कन्याच्या सजवलेल्या महालांपर्यंत पोहोचवले. त्या 50च्या 50 कन्या राजकन्या म्हणाल्या की आम्हाला हाच पती पाहिजे. म्हणून सौभरींना 50 कन्या ह्याच्या मांधाताच्या 50 कन्यांचा हा एकच जावई. अत्यंत अद्भुत कथा आहे. त्या कन्यांचे मन सौभरीजींवर इतके लुब्ध झाले की त्या त्यांच्यासाठी आपले नाते विसरून कलह करू लागल्या. प्रेमाला तिलांजली देऊन एकमेकींना म्हणू लागल्या, हे तुझ्या योग्य नाहीत, हे मलाच वर योग्य आहेत. ऋग्वेदी सौभरीने त्या सर्वांचे पाणीग्रहण केले. ते आपल्या अपार तपस्येच्या प्रभावाने बहुमूल्य सामुग्रीने सुसज्ज अनेक उपवने, निर्मल जलाने परिपूर्ण सरोवरे असे युक्त त्यांनी बगीचा केला. आणि तिथं सगळ्या बगीच्यांनी घेरलेला मध्ये महाल केला. त्या महालात बहुमूल्य शय्या होत्या, आसने होती, वस्त्र, आभूषण, स्नानाचे सुंदर महाल आणि म्हणजे सुस्वाद भोजन, पुष्पमालाद्वारे त्यांच्या पत्नीसह ते व्यवस्थित विहार करू लागले. रोज नित्य नवे वस्त्रभूषण, सुंदर वस्त्रभूषण, स्त्री पुरुष सर्वदा त्यांच्या सेवेत सदैव रत असत. प्रत्येक कुठली ना कुठली कन्या त्यांच्या मागे येत असे. कुठे पक्षी चिवचिव करत, कुठे भुंगे कलाळव करत. त्यांचा आनंदात ह्यांच्या चिवचिवाट ह्या मुलींचा मिसळून जाईल, राजकन्यांचा. म्हणजे आता त्या बायका झाल्या त्यांच्या. हे खूप अजब गोष्ट झालेली आहे. सप्तद्वीपवती पृथ्वीचे स्वामी मांधाता सौभरीजींच्या या गृहस्थीपणाचे सुख पाहून आश्चर्यचकित झाले. म्हणजे सगळ्यांनाच आश्चर्य वाटलं, अरे काय हा सार्वभौम राजाला मिळत नाही एखाद्या संपत्तीचा मान, एवढ्या रूपगर्वितांचा पती होण्याचा मान तो ह्या एका ऋषीने मिळवला. त्यांच्या गृहस्थी सुखात रममाण होत गेले होते. निरोगी इंद्रियांचे अनेक विषयांचे सेवन केले, तरी पण जसे तुपाच्या थिंबानी आग तृप्त होत नसते, तसे त्यांना संतोष कमी होत नव्हता. म्हणजे ते अजून त्याच्यात अडकत होते. ऋग्वेदाचार्य सौभरजी एक दिवस स्वस्थ चित्ताने संध्याकाळी अग्निहोत्र झाल्यावर वगैरे बसले होते आणि त्यांनी पाहिले की मत्स्यराजाच्या क्षणभर संगाने मी माझी सारी तपस्या, माझे अस्तित्व विसरून गेलो. मग ते विचार करू लागले, अरे मी तर फार मोठा तपस्वी होतो, मी चांगले व्यवस्थित व्रताचे अनुष्ठान करत होतो, माझे किती अधःपतन झाले. माझे ब्रह्मतेज हे अखंड टिकवून ठेवले होते मी, परंतु पाण्यात राहणाऱ्या माशाच्या
एका क्षणाच्या संसर्गाने माझी कैक वर्षांची तपस्या म्हणजे निष्फळ ठरली, आज संपूर्ण संपली. तरी त्याला मोक्षाची त्या पुरुषाने भोगी प्राण्यांचा संग सोडला पाहिजे. ते म्हणतात की खरंच आहे ही. ज्याला मोक्षाची इच्छा आहे त्यांनी भोगी प्राण्यांचा संग सोडला पाहिजे. लांबूनही त्यांचा भोगाला प्रेरणा देऊ नये किंवा पाहू नये. एका क्षणासाठी पण इंद्रियांना बहिर्मुख होऊ देता कामा नये. सदैव एकटे असावे, एकांतात बसावे, चित्ताला सर्व शक्तिमान भगवंतात लावावे. जर संग करायची इच्छाच असेल तर संत महात्म्यांचा संग करावा आणि निष्ठावान अनन्य प्रेमी भक्त व्हावे, त्यांच्या संगात रमणावे. मी पूर्वी एकटाच एकांतात रममाण व्हायचो, पण माशाचा क्षणाचा संग मी एकाचा 50-51 झालो. त्यांच्यानंतर माझ्या अनेक 5,000 मुले झाली. आज खरी बुद्धी विषयात रमल्यामुळे मायेच्या गुणाने माझी बुद्धी हारली. अशा प्रकारे ते काही दिवस घरातच राहिले आणि मग एकदम विरक्त झाले. त्यांनी संन्यास घ्यायचा ठरवलं. आपल्या पत्न्यांना ज्यांना यायचंय त्यांनी वनयात्रेला चला असं सांगितलं. जवळजवळ सर्वच्या सर्वजणी त्यांच्याबरोबर गेल्या. तिथे जाऊन सौभर्जींनी घोर तपस्या केली. शरीराला सुख दिले म्हणून आहवनी आदी अग्नींसह आपल्या आपणास परमात्म्यात त्यांनी लीन केले. परीक्षिता, त्यांच्या पत्नींनी जेव्हा आपल्या पतीची अशी आध्यात्मिक प्रगती पाहिली तेव्हा जशा ज्वाळा शांत होऊन अग्नीत लीन होतात तसेच त्या त्यांच्या प्रभावाने सती होऊन त्यांच्यात लीन झाल्या. तीच गती त्यांना प्राप्त झाली. खूप अद्भुत आणि अलौकिक चरित्र असं सौभरी ऋषींचं आहे. ते मी तुला सांगितलं, तू त्याच्यावर चिंतन कर. गोपाल कृष्ण भगवान की जय. जय हो जय श्री भागवता, आरती करू तुझ भगवंता. श्री शुक मुनीने परम भक्तीने नाना परीने आहियले ज्या हरिचरिता. आरती करू तुझ भगवंता. ग्रंथ नव्हे हा श्री कृष्ण, गीते वेदी मन पूर्ण. अनन्य होता या शरण, खचित टळे जन्म मरण. त्रिताप जाती चिरये शांती, नाथ हि वदती रामपदी ठेवू माथा. आरती करू तुझ भगवंता. जय हो जय श्री भागवता, आरती करू तुझ भगवंता. करुणानिधे प्रभोनो दोषान् क्षमस्व भगवन्. सुचिरात् प्रसुप्त देशं परिबोधयाशु भगवन्. भुवि भूत सर्वभाषा परिपूरिताभिलाषा. श्वसितीव देव भाषा तां पालयस्व भगवन्. आसीत् कदाचिदेषा वाणी विशुद्ध वेषा. अधुना लवावशेषा तामाश्रयस्व भगवन्. देशे स्वतन्त्रतायाः प्राचीन सभ्यतायाः समयं समर्गतायाः पुनरानयस्व भगवन्. करुणानिधे प्रभोनो दोषान् क्षमस्व भगवन्. सुचिरात् प्रसुप्त देशं परिबोधयाशु भगवन्. गोपाल कृष्ण भगवान की जय. देवदेवेश्वर भगवान परशुराम की जय. परम सद्गुरु श्री गजानन महाराज की जय.